समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही ही सेवा कार्तिक महिन्यामध्ये केली तर अतिशय फलदायी ठरणारी अशी ही सेवा स्वामींची आहे. आपल्या स्वामींची सेवा करणारा कधीही दुःखी राहत नाही, त्यामुळे आणि कधीही मोकळ्या हाताचा राहत नाही. त्यामुळे स्वामींची सेवा करणं ही अतिशय भाग्याची गोष्ट आहे आणि स्वामी सेवेकरी होणं म्हणजे अतिशयच भाग्याची गोष्ट आहे. तर मी आज तुम्हाला अशी कार्तिक महिन्यात करायची सेवा ही फलदायी अशी सेवा सांगणार आहे. तर आपल्या मुलांचं कल्याण, कुठल्या आई वडिलांना वाटत नाही की आपल्या मुलांचं कल्याण व्हावं, तर सगळ्या आई वडिलांना, आम्हाला सगळ्यांना आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाने प्रगती करावी, आपल्या मुलाने लाईफ मध्ये सक्सेस व्हावं, प्रत्येक आई वडिलांना वाटतं. तर अशी ही स्वामींची सेवा ही फलदायी सेवा अशी आपल्या मुलांसाठी आहे. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अजून केलं नसेल तर करा आणि व्हिडिओ नक्कीच आवडत असतील तर कमेंटही श्री स्वामी समर्थ करायला अजिबात विसरू नका. तर श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हाला. तर मी अशी कार्तिक महिन्यापासून चालू करायची आहे ही सेवा. आपल्या गुरुमाऊलींनी म्हणजे स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेली ही सेवा म्हणजे शिक्षणासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे. तुम्ही या 28 दिवसच सेवा जर केली, प्रत्येक आईने किंवा मोठा मुलगा असेल तर, मुले मोठे असतील तर मुलांनीही ही सेवा करायची आहे. तर 28 दिवस ही कार्तिक महिन्यात सेवा करायची आहे. तर ही सेवा म्हणजे काय आहे मी तुम्हाला माझ्या वरती हे यंत्र लिहून देणार आहे. ते यंत्र तुम्ही पांढऱ्या कागदावर हे यंत्र लाल शाईने, मी पुन्हा एकदा सांगते, लाल बॉल पेनने किंवा लाल शाईच्या पेनाने हे यंत्र तुम्ही पांढऱ्या कागदावर हे लिहायचं आहे. मी तिथे देतील यंत्र, ते तुम्ही ते यंत्र लिहायचं आहे आणि त्याची पंचोपचार पद्धतीने पूजा करायची आहे. हळदी कुंकू तांदूळ वाहून पूजा करायची आहे आणि ती पूजा केल्यानंतर हे यंत्र सिद्ध होणार आणि मी तुम्हाला पुढील प्रमाणे जी सेवा सांगणार आहे ती तुम्ही अगदी 28 दिवस मनोभावे प्रांजळ मनाने अगदी स्वामींच्या चरणी मस्तक ठेवून संकल्प करून ही सेवा करायची आहे. तर ही सेवा आहे रोज श्री स्वामी समर्थ मंत्र, सूर्य मंत्र, सरस्वती मंत्र, गायत्री मंत्र हे जप प्रत्येकी 5-5 मिनिट म्हणजे एक माळ जरी केली तरी चालेल आणि गणपती अथर्व शीर्ष 1 वेळा, तसेच प्रज्ञा विवर्धन स्तोत्र 28 वेळा 28 दिवस वाचणे दररोज. आणि मग स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ही सेवा केल्यानंतर अतिशय भरपूर प्रमाणात यश येतं. अगदी स्वामींची सेवा करताना मनात कोणताही वाईट भाव ठेवायचा नाही, कोणतीही वाईट प्रवृत्ती दुसऱ्याबद्दल दाखवायची नाही, तर स्वामी आपल्यावर कृपा करत नाहीत. तर ही सेवा तुम्ही 28 दिवस कार्तिक महिन्यामध्ये फलदायी अशी सेवा आहे. ही तुम्ही सेवा नक्की करावी आणि लहान मुले असतील तर त्यांच्या आईने ही सेवा केली तरी चालेल. तर श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.